हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनला सुरुवात करतोय. त्या ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन आपण लर्न करणार आहोत. त्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन असेल पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन असेल रेडिओ ॲक्टिव्ह डिके. थर्ड ॲप्लिकेशन आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग अँड फोर्थ ॲप्लिकेशन इज सरफेस एरिया. तर ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला हे चार त्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी फर्स्ट ॲप्लिकेशन इथे हे तुम्हाला टीच करणार आहे, पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट ॲप्लिकेशन, पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. तर फर्स्ट ॲप्लिकेशनला सुरुवात करतो आपण, पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. तर काही ज्या सिच्युएशन्स असतात ना, ते आपल्याला माहिती असतात की विथ टाईम समजा आपण पॉप्युलेशनचा विचार केला तर विथ टाईम पॉप्युलेशन ही नेहमी इन्क्रीज होत असते. एका आपण टाईमला जर पॉप्युलेशनचा काउंट घेतला आणि अजून काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर पॉप्युलेशन परत एकदा काउंट केली तर तो काउंट हा इन्क्रीज झालेला असतो. तसंच एखाद्या कल्चरमध्ये बॅक्टेरियाचा काउंट जर आपण घेतला तर तो काही तासांनी बॅक्टेरियाचा काउंटसुद्धा हा ग्रोथ झालेला असतो. सो ह्या वेल नोन सिच्युएशन आहे. याच्यावरून आपल्याला असं म्हणता येतं, समजा पॉप्युलेशनसाठी आपण पी घेतो की चेंज इन पी विथ रिस्पेक्ट टू टी इज डायरेक्टली proportional टू पॉप्युलेशन प्रेझेंट ॲट दॅट टाईम. तर हे आपल्याला सांगता येतं की पॉप्युलेशन पी ही विथ डी पी अपॉन डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. तर हेच आपल्याला असं लिहिता येतं, डी पी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के पी. सो हिअर के इज greater than 0 and k is known as proportionality constant. K is equal to किंवा constant of proportionality. याला म्हणता येतं constant of proportionality. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. तर तुम्ही आता हे वर जर ऑब्झर्व केलं ना, डी पी डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू के पी, हे आपल्यासमोर तयार झालेलं एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन चा यूज करतो आहे, म्हणून तर त्याला ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. तर डी पी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के पी हे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे, ज्याचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. याचं ॲप्लिकेशन म्हणून यूज करायचं आहे. ठीक आहे. तर याचं सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला सगळ्यात इझी आणि मेथड माहिती आहे, व्हेरिएबल सेपरेबल मेथड. तर या डिफरन्शियल इक्वेशनचे व्हेरिएबल सेपरेट करता येतात. ते व्हेरिएबल आधी सेपरेट करून घेऊया, म्हणजे मिळेल डी पी डिवायडेड बाय पी इज इक्वल टू के डी टी. के हा कॉन्स्टंट आहे. आता बोथ साईडला इंटिग्रेट करूया. सो ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स व्हॉट वी हॅव, इंटिग्रेशन डी पी डिवायडेड बाय पी इज इक्वल टू इंटिग्रेशन के डी टी. सो हे सगळ्यांना माहिती आहे की 1 पीचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू पी घेतलं तर ते आपल्याला लॉग पी मिळेल, विच इज इक्वल टू के इज अ कॉन्स्टंट अँड इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे डी टी. तर आपल्याला ते मिळेल टी अँड प्लस सी. आपण प्लस सी हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणून घेतला आहे. ठीक आहे. तर इथे लॉग पी इज इक्वल टू के टी प्लस सी, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊन घेतलं. बोथ साईडचा एक्सपोनेन्शियल फॉर्म घेतला तर पी इज इक्वल टू ई रेज टू के टी आणि ई रेज टू सी. आपल्याला इथे मिळेल ई रेज टू सी असं मिळेल. यालाच तुम्ही असं लिहू शकता, सपोज याला आपण सी न म्हणता इथे C1 नाव दिलं असतं तर इथं हा ई रेज टू C1 झाला असता. तर ई रेज टू C1ला आपण अजून एक वेगळा सिम्बॉल यूज करू शकतो. समजा ई रेज टू सी हे परत एक कॉन्स्टंटच नंबर मिळणार आहे, म्हणजेच त्याला आपण सम सी पण म्हणू शकतो. म्हणून हेच इक्वेशन मला पी इज इक्वल टू ई रेज टू के टी मल्टिप्लाइड बाय सी किंवा सी मल्टिप्लाइड बाय ई रेज टू के टी असं लिहिता येतं. ठीक आहे. वेअर वी नो दॅट सी इज इक्वल टू ई रेज टू C1.
तर हे जे फायनली आपल्यासमोर तयार झालेलं जे काही इक्वेशन आहे किंवा फॉर्म्युला आहे, याचा आपल्याला यूज करून काय करू शकतो आपण की पॉप्युलेशन ॲट एनी टाईम टी फाइंड आउट करू शकतो. सो आपण असं म्हणूया, दिस गिव्स द पॉप्युलेशन ॲट एनी टाईम टी. एनी टाईम टी कोणत्याही टाईमसाठी जर आपल्याला पॉप्युलेशन काढायला सांगितली तर ते पॉप्युलेशन काढण्यासाठी आपण या फॉर्म्युल्याचा यूज करणार. सो याला फॉर्म्युला नंबर 2 नाव दिलं. बऱ्याचदा काय होतं, तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी फॉर्म्युला नंबर 1चाही यूज इन पॉप्युलेशन ॲट एनी टाईम टी फाइंड आउट करण्यासाठी केला जातो, पण बुकमध्ये आपल्याला याच फॉर्म्युलाचे यूज करून एक्झाम्पल सॉल्व करून दिले, तर आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहे टू फाइंड द पॉप्युलेशन ॲट एनी टाईम टी. तर आपण एक्झाम्पल घेऊया, जे आता आपण ॲप्लिकेशन बघितलं ना, पॉप्युलेशन ग्रोथ किंवा ग्रोथ ऑफ बॅक्टेरियासाठीही तोच आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. तर पॉप्युलेशन ग्रोथचा आपण प्रॉब्लेम इथे एक्झाम्पल घेऊया सॉल्व करण्यासाठी. तर एक्झाम्पल आहे, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी ॲट एनी टाईम टी गिव्हन दॅट द rate of increase of population is proportional to the population at that instant, and that in a period of 40 years the population increased from 30,000 to 40,000. ठीक आहे. तर क्वेश्चन त्यांनी आधी केला आहे. क्वेश्चन असा केला आहे, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी ॲट एनी टाईम टी. थोडक्यात आपल्याला एनी टाईम टीसाठी पॉप्युलेशन जे आहे ती काढायची आहे, आणि ती काढण्यासाठी जी इन्फॉर्मेशन म्हणून दिलं आहे तर ते गिव्हन दॅट, तर त्यांनी हे दिलं आहे, द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन इज प्रपोर्शनल टू द पॉप्युलेशन ॲट दॅट इन्स्टंट. ठीक आहे. सो हे जे स्टेटमेंट आहे, ह्या स्टेटमेंटवरनं आपल्याला असं सांगता येतं, डी P divided by dt is directly proportional to P. So this is given. असं म्हणू शकतो, it is given that dP divided by dt is directly proportional to P. तर आता मधल्या स्टेप करत बसण्याची गरज नाही. आपण मागच्या पेजवर बघितलं होतं याआधी की dP divided by dt is proportional to P असेल, तर त्याला आपण इक्वेशन तयार करून घेतलं, dP divided by dt is equal to Kp. ते एक डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. त्याला आपण सॉल्व करत व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मनी आपल्याला पुढे त्याचं एक इक्वेशन तयार करता आलं. इक्वेशन असं होतं, P इज इक्वल टू e⁻ मल्टिप्लाइड बाय C. ठीक आहे. सो आपण असं म्हणूया, देअरफॉर dP divided by dt is equal to Kp, where K is constant of proportionality. Now solving the above differential equation, we have आपल्याला हे जे डिफरन्शियल इक्वेशन हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, P इज इक्वल टू e⁻ मल्टिप्लाइड बाय C, where C इज इक्वल टू e⁻C1. हे आपण मगाशी बघितलं की C म्हणजे e⁻C1 आहे. तर हा आपला झाला फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्याचा आपण यूज करून घ्यायचा आहे, ज्याला आपण फॉर्म्युला नंबर 1 नाव दिलं आहे. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला आपला क्वेश्चन हा सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर याच्या पुढचं जे स्टेटमेंट, रेट ऑफ 40 इयर्स द पॉप्युलेशन इन्क्रीज फ्रॉम 30,000 टू 40,000. तर त्यांचं असं म्हणणं आहे, इन अ पिरियड ऑफ 40 इयर्स,
म्हणजे 40 वर्षांनंतर द पॉप्युलेशन इन्क्रीज झाली आहे कितीनं 30,000 to 40,000. म्हणजे 40 वर्षाच्या आधी ती 30,000 होती आणि 40 वर्षानंतर ती 40,000 झाली, असा ह्या स्टेटमेंटचा अर्थ होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, टी इज इक्वल टू इनिशियल टाईम म्हणजे आपण जिथे त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली 30,000 to 40,000 म्हणजे 30,000साठी आपण टाईम काय घेणार आहे, टाईम इज इक्वल टू 0. सो टेक टी इज इक्वल टू 0. टी इक्वल टू 0 जर इथे पुट केलं इक्वेशन नंबर 1मध्ये, तर काय मिळेल, पी इज इक्वल टू ई रेस टू के मल्टिप्लाइड बाय ते 0 मल्टिप्लाइड बाय सी, म्हणजे पी इज इक्वल टू सी इज इक्वल टू 30,000. तर 30,000 इज इक्वल टू सी मिळणार आहे आपल्याला. म्हणजे सीची व्हॅल्यू माहीत झाली आपल्याला. सीची व्हॅल्यू आहे 30,000. 30,000 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करूया. म्हणून इक्वेशन नंबर 1 आपल्याला असं लिहिता येतं 30,000 ई रेस टू के टी. ठीक आहे. सो आता इथून पुढे आपण या इक्वेशनऐवजी या इक्वेशनचा यूज करणार आहे पुढच्या सिम्प्लिफिकेशनसाठी किंवा पुढच्या सोल्युशनसाठी. ठीक आहे. तर आता करूया आपण टीची व्हॅल्यू चेंज. आफ्टर 40 इयर्स आपल्याला काढायचे, म्हणून टी चेंज झाला. टी इज इक्वल टू 40 घेणार. टी इज इक्वल टू 40साठी आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आहे. तर तीही त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केली आहे की काय आहे. आफ्टर 40 इयर्स नंतर पॉप्युलेशन होते 40,000. सो इट इज इक्वल टू आपल्याला इकडे पीची व्हॅल्यू टाकता येते. इट इज 40,000, इकडे 30,000 ई रेस टू के टी. सो हेच मला असं लिहिता येईल, इथे 40 आहे, के टीची व्हॅल्यू आपल्याला 40 लिहिता येणार आहे. सो ई रेस टू 40 के इज इक्वल टू 40,000 डिवायडेड बाय 30,000 असं मिळेल. आणि आपल्याला असं लिहिता येईल ई रेस टू 40 के इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3. सो आपण काय केलं, इनिशियल टाईम हा 0 पुट करून सी जो कॉन्स्टंट होता त्याची व्हॅल्यू काढून घेतली. ती आपल्या इक्वेशन नंबर 1मध्ये पुट केली. हे इक्वेशन मिळालं. आता ह्या इक्वेशनला पुढे न्यायचं आहे. पुढच्या इन्फॉर्मेशनचं यूज करायचं आहे. टी इज इक्वल टू 40 दिलं आहे. तर 40 इयर्समध्ये 40,000 पॉप्युलेशन आहे. ती पॉप्युलेशन पुट केली. तर ई रेस टू 40 केची व्हॅल्यू काढता आली. ती मिळाली 4/3. तर यावरून आपण ई रेस टू के ब्रॅकेट रेस टू 40 असंही लिहू शकतो, इज इक्वल टू 4/3. तर याचाच अर्थ असा मिळेल आपल्याला ई रेस टू के इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट रेस टू 1/40. ठीक आहे. तर याचा यूज आपल्याला पुढे करून घ्यायचा आहे, म्हणून आपण ही कॅल्क्युलेशन करून घेतली. तर क्वेश्चन असा आहे, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी ॲट एनी टाईम टी. तर मग अशी जो आपण फॉर्म्युला तयार केला होता, पी इज इक्वल टू 30,000 ई रेस टू के टी. तर याच फॉर्म्युल्यावरून आपण एनी टाईम टीची पॉप्युलेशन काढणार आहे. ठीक आहे. फॉर एनी टाईम टी वी हॅव पी इज इक्वल टू 30,000 ई रेस टू के टी. ठीक आहे. आता पॉप्युलेशन काढायची आहे 30,000 ई रेस टू के टी. ई रेस टू के टीची व्हॅल्यू आपल्याला पुट करता आली की इथे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता आपल्याला हे माहिती आहे की आताच आपण काढलं आहे ई रेस टू के म्हणजे कोण आहे, 4/3 ब्रॅकेट रेस टू 1/40. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे यूज करून घ्यायची आहे. म्हणजे पी इज इक्वल टू 30,000 ई रेस टू के ब्रॅकेट रेस टू टी.
So P is equal to 30,000 e raised to k म्हणजे कोण आहे 4 divided by 3 bracket raised to 1 by 40 bracket raised to t. यालाच व्यवस्थित लिहिलं आपण तर असं लिहिता येतं P is equal to 30,000 4 by 3 bracket raised to t by 40. म्हणजे हे जे आहे फायनली आपल्याला असं मिळतं आहे द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी ॲट एनी टाईम टी इज पी इज इक्वल टू 30,000 मल्टिप्लाइड बाय 4 by 3 ब्रॅकेट रेस टू टी बाय 40 is the population of a city at any time t. इथे आपल्या या क्वेश्चनचा आन्सर कंप्लीट होते.